देवाबाई, अरे कुठे तू देवाबाई? अरे आवाज दे ना. याला कुठे? डॉली वहिनी आल्यात खाली आणि हा गायब झाला. हे बघ बाबू चपन, आपल्याला सांग, तुझ्या एरियामध्ये तू आपल्या देवाबाईला बघितलं काय? नाही. हा नाही, काय मॅटर नाही. हे बघ, तुला देवाबाई बद्दल काय पण कळलं तर सगळ्यात आधी आपल्याला सांगायचा, कळला काय? हा चल कामाला लाग. हा हे बघ, वाकड्या मांग्या, आपल्याला सांग, तू तुझ्या नाक्यावरती किंवा तुझ्या अड्ड्यावरती देवाबाईला बघितला काय? अरे मग काय करतोय तू? जा ना, शोध ना त्याला. हा तुला सगळं सांगतो, नंतर जा कामाला लाग, निघ. ये देख सलीम भाई, आपने को बता, तेरे मोहल्ले में तूने देवा भाई को देखा क्या? नहीं. नहीं, कुछ मैटर नहीं है. अरे हा ना, तो इथे नाही म्हणून तर तुला फोन केला ना. काय कळलं तर सांग आपल्याला, पोरांना कामाला लाव. ठेव फोन. देवाबाई, देवाबाई कुठे गेला? देवाबाईचा व्हॉइस वाला मेसेज. सत्या, आपण डॉलीबाईंशिवाय नाही जाऊ शकत, पण डॉलीबाईंना आपल्याशिवाय लय खुश आहेत. साला आपला नशीबच खराब आहे. इतके दिवस आपण डॉलीबाईंपासून लांब जात होतो, पण आता त्या आपल्यापासून लांब जाताना ना आपल्याला दिसतायत, म्हणून आपण लांब जातोय. सध्या आपल्याला शोधायचा ट्राय करू नका. आपण सॉरी आहे, तुला पण आणि डॉलीबाईंना पण. ये नाही रे, तू काय पण काय. अरे आता मेसेज. अरे भाई, काय केलंस यार तू? हे असं कसं निघून गेलास? अरे असं सोडून जायच्या आधी आपल्याशी एकदा बोलायचं तरी. अरे आता आपण काय करणार तुझ्याशिवाय? देवा तिकडे आला की फोन करायचं, सांगून ठेवा सगळ्यांना. काय रे सत्या, कुठे आहे देवा? सापडला? नाही कळलं अजून. नाही सापडला? फोन केले का सगळ्यांना? अक्का केलेत आपण फोन, कळलं की सांगेन तुला. कुठं गेला असेल माझा देवा? वहिनी, अरे कशाला जागा करतोय तिला? देवा, कशाला उठवतो तिला? सत्यभाऊजी, देवा. आपण
बघितलं सगळीकडे पण नाहीये देवाभाई ते कुठे तुम्ही टेन्शन घेऊ नका तो असेल कुठेतरी आपण शोधू त्याला तो भेटेल आपल्याला भेटेल अरे आपण कशाला शोधू तिला आनंद झाला असेल ना झालं तुझ्या मनासारखं काय ग झालं का तुझ्या मनासारखं जा घरी जा गोडधोड कर अख्ख्या गावाला वाट अगं तू माझ्या देवाच्या आयुष्यात आल्यापासून त्याचं नुसतं वाटोळ झालं त्याच्या कॉलेजमध्ये त्याच्या घरी सगळं मला आहे ना तू नजरेसमोर नकोय चल नीट तू अगं तू चाल ये बहिणी चाल हॅलो गुड मॉर्निंग डार्लिंग. गुड मॉर्निंग. तू जिला घ्यायला आलायस ती केव्हाच निघून गेलेली आहे. म्हणजे मोनिकाला घ्यायला आलायस ना. ती मगाशीच कॉलेजमध्ये गेली. हो पण ती एवढ्या लवकर का गेली. मी तिला फोन करत होतो पण रिसीव्ह पण नाही केला तिने. काय खाणार. नको पोट भरलंय माझं. अरे तुला माहितीये आपण जो विचार करत असतो ना आपल्याला वाटतं लोक ही तसाच विचार करतायत पण तसं नसतं. म्हणजे बघ ना मला असं वाटतं की तू आपल्या मनातलं सगळं मला बोलून दाखवतोस आपली फिलिंग्स शेअर करतोस सगळी सिक्रेट्स मला सांगतोस. मग नाही करत असं वाटतंय का तुला. दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. द थिंग इज आपण एखाद्याची काळजी घेतो त्याच्यावर प्रेम करतो पण ती व्यक्ती आपल्यावर तितकंच प्रेम करते का हे विचारातच घेत नाही. थोडे स्वार्थी होतो आपण. पण मी तर तुला सगळंच सांगतो सगळं शेअर करतो ना. खरंच. हा 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 नाही म्हणजे मला सांगण्यापेक्षा तू अनलाइज कर. म्हणजे कारण कुठल्याही नात्याचा बेस हा विश्वासावर असतो. मला जे तुझ्याबद्दल वाटतंय तेच तुला माझ्याबद्दल वाटतंय हा विश्वास. पण तसं नसेल तर तू काय बोलतेस हे लक्षात येतंय माझ्या. मला फक्त इतकंच म्हणायचंय की नंतर स्वतःला दुखावून त्रास करून घेण्यापेक्षा आधीच सगळं क्लिअर केलेलं बरं नाही का. कारण बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा अपेक्षा भंगाचं दुःख जास्त मोठं असतं. हा म्हणजे काय केलं म्हणजे गोष्टी क्लिअर होतील. एक डॉक्टर म्हणून पेशंट्स बरोबर करतोस ना तेच. केस हिस्ट्री स्टडी कर डिटेल्स चेक कर आणि मग डायग्नोज कर आणि नंतर काय उपचार करायचा त्याचा विचार कर. कळलं. स्नेहलता मॅम म्हणाल्या ते नेमकं कशा संदर्भात. मोनिका मी मोनिकाला गृहीत तर धरत नाहीये ना. मला मोनिका बद्दल जे फिलिंग आहे तेच तिचेही माझ्याबद्दल असावं असं मी एक्सपेक्ट करतोय का. म्हणजे तिच्या आयुष्यात दुसरं कोणी असूच शकतं ना. हा विचार मी केलाच नाही. म्हणजे आता सगळ्यात आधी मला मोनिकाचं स्टेटस चेक करायला हवं. करेक्ट मोनिकाचं स्टेटस. देवा देवा सॉरी मला वाटलं की मी ज्यांना शोधत होते ना ते आहेत. सो सॉरी.
कोण देवा? देवा कोण? कुठे काय, कुठे कोण? काही नाही. काही काय प्रश्न विचारतोस मला? हे जे हसतेस ना तू, ते खोटं आहे. खरं काय ते मला सांग. काय झालंय? उशीर झालाय लेक्चर्स. नाही पण तू लेक्चरला नको का जायला वेळेत? हा लेक्चरला जाऊ चल चल. काय काम काय तुझं? अक्का, मला फक्त ना एकदा देवांना भेटायचंय. ते देवाबाई नाहीये वरती त्याच्या रूम मध्ये. मोन्या, मला वाटतं आपण ही रिस्पॉन्सिबिलिटी डॉक्टर सचिन आणि डॉक्टर देशपांडे यांना देऊयात. ते बरोबर हँडल करतील हे सगळं. व्हॉट सेज? हॅलो हॅलो, काय झालं हिला? अशी का वागते? स्नेहला तर मॅम जे म्हणाल्या तसंच काही नसेल ना? हॅलो, अगं काय लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी सॉरी, काही बोलत होतास का तू? मी हेच सांगत होतो. तुम्हाला भेटायला कोणीतरी आहे. तेव्हा आलेत का? आलंच. एक्सक्यूज मी. So students, today we are going to see body parts. Okay? सगळ्यात महत्वाचा बॉडी पार्ट असतो तो हार्ट, म्हणजेच आपलं हृदय. गुड मॉर्निंग मॅम. मॉर्निंग, प्लीज टेक युअर सीट्स. काल आपण हार्ट सर्जरी बद्दल शिकलो. आज ब्रेन सर्जरी बद्दल काही पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे. यू कॅन नोट इट डाऊन. मॅडम, माझा क्लास सुरू आहे. आय एम सॉरी, मी चुकून या क्लासमध्ये आलेच नाही. आय एम सॉरी, प्लीज कंटिन्यू. So we are continuing. And third is brain hemorrhage. These are all types of brain surgery. And you have to all the time keep this in mind that blood pressure and the facial nerve also stays in control during the surgery. And it's not only that, even the oxygen levels. तुम्हाला भेटायला कोणीतरी आहे. तेव्हा आलेत का? हॅलो, देवनिका कॅफे? बर, एक तरी त्या भाई गायब झालाय. त्यात विक्रांत सरांनी भेटायला सांगितलं. हाय सत्या. अजय सर, या ना तुम्ही, या ना या ना. हो. अचानक असं भेटायला सांगितलं, काय अर्जंट काम आहे काय? हा म्हणजे अर्जंट होतं. तुला वेळ आहे ना? हा, वेळ आहे आपल्याकडे. हा हा हा. अरे तू बस ना. नाही नाही, बसलो असतो आपण, पण ते एक काम निपटवायचंय आपल्याला. तुम्ही सांगा ना काय काम आहे? अरे कामं होत राहतील रे. तू बस बस बस, प्लीज बस. बाकी देवा दिसत नाहीये. म्हणजे काय, तो कॉलेजमध्ये पण नव्हता. इथे भेटेल म्हणून इथे आलो तर इथे पण नाहीये. कुठे गेलाय का तो?
हो देवाबाई ना त्याचं ते महत्वाचं काम आहे म्हणून बाहेर गेलाय तो. येईल लगेच. अच्छा येईल ना लगेच. अरे मग बेस्टच आहे. काय तुम्ही दोघं एकत्र असाल ना तर मला जास्तच मदत होईल त्याची. नाही मदत करू ना आपण, पण लगेच म्हणजे असा पटापट नाही येणार. म्हणजे 2-4 घंटा तरी लागेलच त्याला. तुम्ही आपल्याला सांगा ना काय काम आहे, आपण करतो. हे असं काही खास नाही. तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहात ना, म्हणून मी विचार करत होतो की एक प्लॉट बघेन वगैरे, तर देवाची मदत होईल. तुम्ही दोघे एकत्र असाल तर बरं पडेल ना जरा. पण येऊ दे त्याला सावकाश, काहीच हरकत नाहीये. तुमच्यापैकी मोठा भाऊ कोण? म्हणजे कळलं नाही आपल्याला. म्हणजे तुम्ही भाऊ आहात ना दोघे? नाही नाही बरोबर आहे तुमचं. आम्ही भाऊ भाऊच आहोत. देवाबाई आपला मोठा भाऊ. अच्छा. म्हणजे कसं आहे, आपण पांडे, गब्बर, अक्का हे सगळे बहीण भाऊ. आम्ही सगळे अक्काला मोठी बहीण मानतो. देवाबाई पण लय मानतो तिला. ओके. कसं आहे ना, देवाबाईने आपल्यासाठी लय केलंय. म्हणजे आपण कोण त्याच्या रक्ताचं नाही, पण त्यापेक्षा पण कमी नाही. रस्त्यावरनं उचलून त्याने छत दिलाय आपल्याला. कसं आहे ना विक्रांत सर, आपण जे जे मागतो ते कोणी पण देतो आपल्याला. पण आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, आपण ती मनात ठेवतो, ते देवाबाईला बरोबर कळतो, तो ते आपल्याला आणून देतो. आणि त्याची फॅमिली वगैरे? अहो सांगितलं ना, ही फॅमिली म्हणजे आपण पांडे, गब्बर, अक्का ही सगळी देवाबाईची फॅमिली. देवाने लग्न वगैरे नाही केलं का? म्हणजे केलं पण नाही केलं पण. अक्का म्हणते देवाबाईचं लग्न त्याच्या कामाशी झालंय, तर त्याला दुसरी बायको कुठनं भेटणार. हो, मोनिका मॅडम म्हणजे तुमच्या डॉलीबाई सतत देवाचं नाव घेत असतात. देवा देवा असा आहे, देवा तसा आहे, देवा 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 देवा. इतकं माझंही नाव घेत नाही रे ती. आय एम जोकिंग. सोड. असं काही नाही. अच्छा आज डॉलीबाईंचं म्हणाल ना, तर त्या कॉलेज मधल्या सगळ्या पोरांची तारीफ करत असतात तो. आणि आपला देवाबाई आहेत तसा ना, कोणासाठी जान द्यायला पण तयार असतो तो. देवाबाई आपल्या आयुष्यात नसताना तर आपलं काय झालं असतं काय माहिती. आपण गेल्या जन्मात काहीतरी पुण्य केलेलं असणार. अजून आला नाही देवा, खूप वेळ झाला नाही. कुठे गेलाय आपल्याला पण नाही माहिती. काही म्हणालास का? नाही आपण हे बोलत होतो, तुम्ही आल्यापासून नुसते बसून राहिलात. आपण तुमच्यासाठी स्पेशल कॉफी घेऊन येतो, देवनिका कॉफी. ते आपल्या पंटर लोकांचं काम पण निपटवायचं ना, आपण आलोच. अरे हो तू प्लीज कॅरी ऑन, आपण नंतर बोलूया. ते तुमचं काहीतरी काम होतं ना आपल्याकडे. माझं काम देवाच करू शकतो. काय बोलला? नाही म्हणजे ते प्लॉटचं काम आहे ना, ते देवाच करू शकतो. तर इथे येणं जाणं होईलच आता, नेहमी मित्र झालोय तर आपण परत कधीतरी बोलू. तू प्लीज तुझं काम कर प्लीज. नक्की काय प्रॉब्लेम नाही ना, आपण जाऊ ना. हो अरे प्लीज प्लीज जा. जातो. तुमच्यासाठी काहीतरी पाठवतो, घ्या हो सर. देवा खूप भाग्यवान आहे, त्याला तुमच्यासारखे मित्र मिळाले. काय बोललात का? नाही काही नाही. तू प्लीज कॅरी ऑन प्लीज. जातो आपण. हो. भगवान तुझं काय चालू आहे मारलं? डॉलीबाई, पोहे सगळ्यात आधी हा घास खाणं महत्वाचं. हॅलो, हा देवा. देवा, मला माहिती होतं तुम्ही नक्की येणार. तुम्हाला भेटायला कोणीतरी आहे. देवा आलेत का? इट मीन्स मोनिका आणि देवा. नाही असं काही असतं तर मोनिकाने मला सांगितलं असतं. ती माझ्यापासून का लपवेल? कुठे आहात कुठे देवा? का असे निघून गेला? जाण्याआधी एकदा भेटायचं तरी, मनातलं सांगायचं तरी. मी याआधी मला असं कधीच एकटं सोडून गेला नाही. हेच प्रेम आहे का तुमचं? झाले ते काय नक्की? प्लीज देवा एकदा भेटा, फक्त एकदा माझ्याशी बोला प्लीज प्लीज.